सगळ्यांचं स्वागत. सरांनी मला टाईम दिला, दुगाडे सरांनी, बनसोडे सरांनी आणि अंबादास सरांनी, तसेच सरांनी तर मला खूप सहकार्य केलेलं आहे. ठीक आहे, वेळोवेळी सरांनी मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी खरोखरच आपला सर्वांचे खूपच आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या छोट्याशा प्रोग्रामला आलात त्याबद्दल धन्यवाद. मी ही जी कंपनी स्थापन केली, ॲक्च्युली माझं वय 56 आहे. ठीक आहे, या वयामध्ये जनरली लोक रिस्क घेत नाहीत. ठीक आहे, परंतु मी एक ध्येयाने हे चालू केलेलं आहे. आणि माझं एक ब्रीदवाक्य आहे की युअर थॉट मेक्स थिंग्स पॉसिबल. मी माझ्या स्टाफला पण सांगत असतो. ठीक आहे, तर माझं जे थॉट आहे ती रिनोव्हेट करायचं आहे कन्स्ट्रक्शनला. मी जवळजवळ 31 वर्ष कन्स्ट्रक्शनमध्ये काम केल्यानंतर बरेचसे काही व्हीपोल्स मला भेटलेलं आहे. आणि त्या व्हीपोल्समध्ये काम करण्यासाठी मी 4 सेगमेंटमध्ये ही कंपनी स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आता मी बिल्ड प्रो OGCS हा माझा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, कनेक्टिंग बायर विथ द सेलर, याच्यावरती मी काम करतो. जवळजवळ 125 करोडच्या वरती मटेरियल आमच्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर झालेलं आहे. आणि जवळजवळ मी सगळे ऑनलाईन लोकांकडून मागवले होते की कोण फ्रीलान्सरसाठी इंटरेस्टेड आहे माझ्या कंपनीमध्ये सेल्स करण्यासाठी. तर जवळजवळ 700 लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. ठीक आहे, तो 700 मध्ये मला 25 निवडायचे. ठीक आहे, 25 निवडायचे. माझा फक्त सध्या तरी या वर्षासाठी 25चा टार्गेट आहे. तर त्याची मी ट्रेनिंग चालू केलेली आहे. ठीक आहे, रोज जवळजवळ 2 तास आता 4-5 दिवस गॅप आहे. त्याच्यानंतर पुन्हा 18 तारखेपासून पुन्हा चालू करायचं. तर त्याच्यातून ते ट्रेनिंग झाल्यानंतर मग त्याच्यात सिलेक्ट करून मग त्यांना त्यांच्या एरियातूनच त्यांना काम करायचं सेल्स एक्झिक्युटिव्ह. आपलं कितीही मोठं झालं तरी माझ्या डोक्यामध्ये जो प्लॅन आहे ऑफिस एवढंच राहणार आहे. कंपनी किती मोठी झाली तरी असा एक प्लॅन आहे. ठीक आहे, कारण सगळं ऑनलाईन करायचा विचार. ठीक आहे, लोकेशन बदलेन, काही होईल, त्याची गोष्ट वेगळी आहे. परंतु एरिया एवढ्यामध्येच कसं करता येईल हा माझा प्लॅन. ठीक आहे, थँक्यू. सॅटर्डे क्लबच्या मेंबरने सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे, केक पासून फोटोग्राफी सरांनी मला CCTV लावून दिलेला आहे. ठीक आहे सर, केकवाली पण आपलीच सांगितलं केक पासून. आणि विशेष म्हणजे सरांना फक्त 3 महिनेच झाले तर चॅप्टर मध्ये विजिटर झाले, त्याच्यानंतर इंडक्शन होऊन 3 महिने झाले.
चॅप्टर तर्फे आपल्याला सीजीसी एक झाड हे झाड वाढेल त्याच्यापेक्षा जास्त प्रगती आपल्या कंपनीची होऊ दे. नाही होणार. आपल्याला झाडही वाढवायचं आहे, कंपनी पण वाढवायची आहे. आम्हालाही खाल्ल्यावरती कळेल म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण गोष्टी ना दोनदा क्रिएट करतो जगामध्ये. हे जे आज घडलंय ना हे दुसऱ्यांदा घडलंय. पहिल्यांदा कधी घडलंय तर त्यांच्या डोक्यामध्ये घडलेलं. त्यामुळे फर्स्ट कम्स द कॉन्सेप्ट आणि त्यांनी हे सगळं व्हिज्युअलाइज केलं होतं की असं असायला हवं, असं असेल, आणि म्हणून ते दोनदा घडतं. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात एखादी गोष्ट घडते त्याच्या आधी ती मनात घडणं गरजेचं आहे आणि तो त्याला लिमिटेशन नसावं. म्हणजे जसं स्टार्टिंग फ्रॉम अ स्मॉल प्लेस ऑलरेडी एक 100 करोडचं त्यांच्याकडे प्रोडक्ट्स ऑन साईट झालेले आहेत. तर त्या थॉटवर आपण ना मोठा विचार करायला हवा आपल्याला. आपण जसं सॅटल कपमध्ये म्हणतो की मी माझी मानसिकता बदलेन, तर लोक स्वप्न बघताना पण बजेटवाली स्वप्न बघतात. ऍटलीस्ट स्वप्न बघताना तरी मोठं बघायला हवं, 100 करोडचा विचार करायला हवा. आज सकाळीच आम्ही एक सेशन घेत होतो आणि त्याच्यामध्ये एक पहिल्या पिढीचा उद्योजक कसा 1000 करोड पर्यंत गेला आणि त्यांनी 4-5 काही गोष्टी सांगितल्या आणि त्या सकाळपासून माझ्या डोक्यात आहेत, तर त्यात मी शेअर करतो. सगळ्यात आधी आपल्याला क्लिअरली माहित असायला हवं की काय करायचं, व्हेरी क्लिअरली. म्हणजे 3 वर्षांनी 5 वर्षांनी मी काय करणार आहे, सो दॅट फोकस क्लिअरली असायला हवं. दुसरं, आपल्याला आपल्या सर्व्हिस आणि प्रोडक्टवर कॉन्फिडन्स असायला हवा. बऱ्याचदा ना तो कॉन्फिडन्स आपण कमवत नाही किंवा तो क्रिएट करत नाही. त्यामुळे क्लायंटच्या नजर घालून आपण सांगू शकतो की माझं प्रोडक्ट चांगलं आहे. ओके, दॅट इज सेकंड. थर्ड इज माणसं डेव्हलप करायला आपल्याला शिकावं लागेल. आपल्याला असं वाटतं की रेडीमेड चांगली माणसं कुठे मिळतील, रेडीमेड चांगली माणसं कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे ती माणसं आणायची कशी, आणि आता जे आपल्याकडे मॅनपॉवर येणार तो तुमच्या ऑर्गनायझेशनकडे बघून येणार नाही, तर तुमच्याकडे बघून येणार. आणि जर मी ह्या व्यक्तीबरोबर जर मी काम करणार आहे तर मला आवडेल, अशा अँगलनी येतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आपण त्याला इंटरव्ह्यू बोलवल्यापासून त्याची आपण कसं त्याच्याबरोबर डील करतो, त्याला कशी ट्रीटमेंट देतो. पण एका व्यक्तीने शेअर केले की मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि मला त्यांनी 4 तास बसवून ठेवलं, आणि मला सांगितलं पण नाही की काय होणार आहे की नाही होणार आहे. तर ह्या अनुभवातच मला वाटलं की अरे इथे कल्चरच वेगळं आहे थोडंसं. तर लोकांना रिस्पेक्ट दिला, लोकांना KRA KPIs बनवून दिले की तुमचं एक्झॅक्टली काम काय आहे, आणि फक्त एकदा विचारलं. दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट, आपण आपल्या स्टाफशी रोज बोलतो की काय झालं, काय करतोय, त्याचं काय झालं. तसं करायच्या ऐवजी पूर्ण फ्रीडम द्यायचं आठवडाभर, आणि आठवड्यातनं एकदाच फक्त विचारा की काय केलं ते सांग आणि काय करणार आहे ते सांग. सो बिझनेस सुरू करणं जेवढं चॅलेंजिंग असतं ना, तेवढंच तो वाढवणं पण चॅलेंजिंग असतं. प्रत्येक वेळी रिस्क घ्यावी लागते. जसं आपण व्हिडिओ गेम मध्ये प्रत्येक लेवलला एक वेगळी चावी असते ना, तसं प्रत्येक लेवलला बिझनेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मराठीमध्ये एक म्हण आहे त्याला की म्हणतात की व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. ज्या गोष्टीमुळे तुम्ही इथे आलात त्याच गोष्टीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि आपला जो ओनर आहे, तर बिझनेस ओनर, त्यांनी 2-3 गोष्टीमध्ये फक्त लक्ष द्यायला हवं. सेल्समध्ये सगळ्यात जास्त सेल्स, दुसरं फायनान्समध्ये. सर नेहमी म्हणतात की आपल्याला आपली बॅलन्स शीट वाचता यायला हवी. प्रत्येक उद्योजकाला फायनान्सचं नॉलेज असायलाच हवं. आणि तिसरं, त्याला माणसांशी रिलेशन डेव्हलप करता यायला हवं. तर या 3 गोष्टीवर जर भर दिला तर तुम्ही कुठलंही स्वप्न अचीव्ह करू शकता. आज ट्रेनिंगचा वेळ नाहीये खरं तर, पण ज्या पद्धतीने सरांनी त्यांचं ड्रीम सांगितलं ना, मला खूप आनंद झाला की ऑलरेडी ते 100 करोडची गोष्ट करतायत. आणि आपण सॅटर्डे कपमध्ये आपलं तेच आहे की प्रत्येक मेंबर 100 करोड व्हायला हवा, राईट. तर त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. कारण त्यांचं जे वय होतं ते वय आणि जो काही बिझनेस करायचा प्लॅन करत होते, मला मॅच होते असं वाटत नव्हतं. पण ज्यावेळी त्यांच्याशी डिटेलमध्ये भेटलो, माझ्या ऑफिसला स्वतः येऊन गेले आणि काही डिटेल डिस्कशन झाली, त्याच्यानंतर जाणवलं की हे खूपच काहीतरी वेगळं काहीतरी काम करायचा प्रयत्न करतायत. जी लकीली मला रिसेंटली ह्याच फील्डमधलं ज्यांनी काम केलं नाही, त्यांचं टर्न ऑलरेडी 2000 करोडचं झालेलं आहे. वाशी इंटिग्रेटेड सर्व्हिस आपण आता रिसेंटली भेटलो.
तर मला वाटलं हे आगळं वेगळं स्वप्न घेऊन चाललेले आहेत. आणि पण ऍक्च्युली आपण वी आर सो लकी दॅट आपल्याकडे अशा प्रकारचा मेंबर आहे की जगात पुढे काय होणार आहे, नॉर्मलचे आपण सगळंच करत असतो, पण जगात पुढे काय होणार आहे आणि त्यासाठी आतापासून तयारी. आणि ह्या एजमध्ये त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलं म्हणजे एवढा मोठा एक्सपिरियन्स जो आहे, तो एक्सपिरियन्स आणि कॉन्टॅक्ट घेऊन ते आता आलेले आहेत आपल्याबरोबर. तर त्या कॉन्टॅक्टचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आणि पुढचा प्रवास ज्या प्रकारे म्हणतात त्यावेळी छोटा तुम्हाला खूप कमी पडणार आहे. कारण ज्या प्रकारे वाशी इंटिग्रेटेडचं मी बघतोय सगळा कारभार, त्यांनी सुरुवातीला 60-70 करोडवरून त्या 2000 करोडला पोहोचले ते 20 वर्षांमध्ये. तर ते भन्नाट आणि एक रिव्हॉल्युशन आय थिंक पूर्ण पॅन इंडिया काम करणार आहात, बरोबर? येस. आणि सरांनी मला सांगताना मला प्रत्येक डायग्नोस होत नव्हतं, आणि एवढ्या लोकांना हायर करणार आहे, प्रत्येक सिटीमध्ये माणूस असेल, प्रत्येक स्टेटमध्ये माणूस असेल. आणि आता ज्या प्रकारे सांगितलं 700 लोकांचे रिझ्यूम आलेले आहेत आणि आता त्यांना फक्त 25 सिलेक्ट करायचे आहे. सो इज इन कमांडिंग पोझिशन की आपल्याला कुठला घ्यायचा तर एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट पर्सन आपण हायर करू शकतो याच्यामध्ये. सो ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे सॅटर्डे क्लब पनवेल चॅप्टर आणि पूर्ण सॅटर्डे क्लब कडून. तुम्हाला सगळ्याला कुठली मदत लागेल तर डेफिनेटली आमच्यातर्फे आम्ही एक्सटेंडेड आहोत सगळ्यासाठी फॅमिली म्हणून आम्ही काम करू. आणि आम्हाला इथं बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जेवायची वेळ झालेली आहे, पण प्रत्येकाने सगळ्यांनी नाश्ता केला तर आवाज कसा पाहिजे? नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच आय टेंडर माय अपॉलॉजीज फॉर कीपिंग यू वेटिंग फॉर मोर दॅन एन आवर. पण कधी कधी आपण म्हणतो ना की सिस्टीम डू नॉट वर्क. तसं आहे. मी शक्यतो रिक्षा करून जी मिळेल ती गाडी करून करतो, पण हे लोक सगळे माझे बोंब मारतात. अंबादास ते सगळे पर्टिक्युलरली नवी मुंबईला तुम्ही गाडी पाठवतो. मग मी काल रात्रीच उबर बुक केली 11:30 पनवेल, पण तो तरी काही रिस्पॉन्स पण दिला नाही, फोन पण उचलला नाही. शेवटी 11:05 मी माझ्या नेहमीचा रिक्षावाला जरा बोललो, तो पवळीन आला. 11:05 निघालो, पण रस्त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं. आज आय डोंट नो व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. तर त्यामुळे मग थांबायला लागलं. पण शक्यतो मी उद्घाटनाची कामं आहेत ती उद्घाटनाला जरूर जातो. आय डोंट नो, पण कधी काही खरं पण सांगू नये, पण सांगतो का जातो. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मी पर्टिक्युलरली मला भाजी आणायला जायला खूप आवडतं. तर मी ज्या भाजी आणायला जातो त्या बऱ्याचशा बायकांनी सर या, सर इकडे या. पण मला नको आहे मिशी बोंब नाही सर, बोनी तुम्ही बोनी केली का माझा धंदा खूप होतो. आता हा बोनी जर धंदा होतो हा वाढल्यानंतर मी म्हटलं की बाबा आपण कुठे गेल्याने आता धंद्याची वाढ होत असेल तर आपण चुकू नये. म्हणून मी म्हणायला ठरवलं की बा जसं याने म्हटलं वन थॉट म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. आणि म्हणून मी शक्यतो उद्घाटनाची हे टाळत नाही. आता मी तुम्हाला आज रस्त्याचं सांगितलं तर खूप लेट होणार आहे, तुम्ही उरकून घ्या. तर OGS CSचं जे काय आत्ता आम्ही हे बघितलं याच्यामधनं, त्याच्यामधनं बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण हा तुम्ही हे म्हणताय, पण मी तर म्हणतो 1000 कोटीपर्यंत टर्नओव्हर ते पुढच्या 5 वर्षात जाते असं मला अंदाज आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी प्रोफाईल तयार केली ते अत्यंत उत्कृष्ट आहे. आणि त्यांनी जो मुद्दा उचलला आहे की बाबा एक वाक्य आहे, काय त्याच्या वाक्याचं मला आठवत नाही. हां, वी मॅनेज सेल, यू कॉन्सन्ट्रेट ऑन प्रोडक्शन. जर मार्केटिंग जर कोणी ॲश्युरन्स दिलं आणि प्रोडक्शन दिलं तर तो माणूस अत्यंत जसं त्यांनी सांगितलं मार्केटिंगच्या बाबतीमध्ये लक्ष द्या. तर मार्केटिंग साईड याने घेतल्यानंतर प्रोडक्शन जर केलं तर फारच. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही योजना राबवली तर तुम्हाला 25 वर्ष हे तुम्हाला जास्तीत जास्त 50 लोक घ्यायला लागते, एवढा तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. फक्त मला एवढंच तुम्ही सांगायचं की तुम्ही आत्ता हे करताना तुम्ही जास्तीत जास्त आपली जी वेबसाईटची हे आहे त्या वेबसाईटला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्ही तुमचं डेमॉन्स्ट्रेशन द्या. आणि ते डेमॉन्स्ट्रेशन दिलं तर भरपूर ठिकाणी म्हणजे आपल्याला पर्टिक्युलरली सातारा, कोल्हापूर, पुणे ह्या ठिकाणी भरपूर आपल्याकडे आपले लोक हे कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. आणि आत्ता मी बघितलं की त्यांचे सगळे प्रोजेक्ट चांगले चालू आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला भरपूर धंदा मिळेल. इनफॅक्ट मी पुण्याला जे आता चालू आहे शेतींचं रत्नागिरीचं काम, त्यांना मी तुमचा रेफरन्स पण देईन. तर सगळं मटेरियल प्रोव्हाइड करणारे जे आपले लोक आहेत, इव्हन वाटलं तर तुम्हाला एका एलाइट चॅप्टर मुंबई तिथे तुम्हाला प्रेझेंटेशन देण्याची संधी देतो. कारण एलाइट चॅप्टरमध्ये कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूप लोक आहेत. आणि आज जे मला सांगायचं आहे तुम्हाला मुद्दाम की आपण कार्यक्रम आल्यानंतर
फक्त आपला चॅप्टर आणि आपली नवी मुंबई धरून चालणार नाही आपल्याला. नवी मुंबईच्या आता 2 झाले आहेत, नवी मुंबईचे 4 होत अशी माझी इच्छा आहे करायला. त्याच्यामुळे आपण सगळे जबाबदारी घ्यायला तयार आहोत. कारण जसे यांनी स्वप्न बघितलं तसं तुम्ही आता 56 वर्ष स्वप्न बघतो, मग मी आज 77 वर्षी स्वप्न बघतो की माझा साडे क्लब किती फुलणार आहे. साडे क्लब इतका फुलला पाहिजे आज की लोकांना काय आवश्यक असेल त्यामुळे साडे क्लबचे लोक फुलणार आहे. काही ठिकाणी मी तुम्हाला आवडून सांगतो, काही सिटीमध्ये पर्टिक्युलर मी सांगतो मला कराड, इचलकरंजी आणि गडहिंग्लज. आज गडहिंग्लजचं तुम्हाला सांगायला 90 मेंबर्स आहेत. 90 मेंबर कुठे आहे बघा, इथे जस्ट ऑन द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र अँड कर्नाटक. पण एखाद्याने काम करायचं म्हटलं की कसं यश येतं ते यांना नक्की माहिती आहे. आणि ते मी जेव्हा जातो तेव्हा चांगले गुण असतात ते आपण घ्यायचे असतात. त्यामुळे त्याने म्हटल्याप्रमाणे आपण जर काम केलं आणि आपला पॉझिटिव्ह थॉट आहे, हा थॉटवर जर आपण विचार केला तर मला वाटतं नक्कीच यश मिळेल. आणि ज्या प्रकारचं पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन की मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. आपल्याकडे 50-50, 60-60 कोटी लोक ह्या टर्न अजूनही पार्टनरशिप आहे किंवा अजून ते LLB करतात. म्हटलं नाही, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्यानंतर तुमचं लोकांचं बघण्याचा तुमच्याकडे दृष्टिकोन फार वेगळा बदलतो. कमर्शियल वर्ल्डमध्ये तुमची जी ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनला खूप महत्त्व आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सेकंड तुम्ही जसं यांनी सांगितलं तसं तो विषय मी काढत नाही, पण त्याने म्हणून म्हटलं की आपण वाहत जातो, आपण खूप काम करतो, तसंच काम करत असतो. पण लक्षात ठेवा जसं जसं आपण काम करतो तसं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट यातले जे मार्जिन आहे ना हे घटता कामा नाही. मी बघितलं की 5 वर्षामध्ये 10 वर्षात भरपूर प्रवास केला. मी 10 कोटीवर नव्हतो जसं 80 कोटीवरती गेला. पण ग्रॉस प्रॉफिटमध्ये जो 10 कोटीला होता आणि नेट प्रॉफिट 80 कोटीला गेल्यानंतर जर नेट प्रॉफिट 10 कोटीचा मिळणार नसेल तर तुमच्या बिझनेस टर्नवर काही अर्थ नाही. हे लक्षात. नावाला बिझनेस टर्न करायचं आणि खिशात पण जर 5 पैसे येणार असतील, ते 5 पैसे मला अगोदर मिळत होते, तेवढा डोक्यात टॅप घेऊन टेन्शन. तर लक्षात ठेवा दरवर्षी आपली बॅलन्स शीट आपल्या वाचता आली पाहिजे. काही सोपं आहे. आपण आपल्या सीएवर जबाबदारी टाकतो आणि गप्प होत नाही, सीएवर जबाबदारी नाही. पण काही गोष्टी आपल्या लक्षात आली की आपला ग्रॉस प्रॉफिट जेवढा असेल नेट प्रॉफिट कुठे आपला खर्च केला, कुठे खर्च व्हायचं होतं. जसं तुम्ही आता तुम्ही तुमच्या मिसेसला घेतलेली आहे, ॲब्सोल्युटली गुड. नेहमी आपल्या धंद्यामध्ये आपले क्लोज रिलेटिव्ह असतील त्यांना आपण इन्कॉर्पोरेट करून भेटलं तर बरोबर. मी माझा एक अनुभव आहे की बॅलन्स शीट बघितली म्हणजे तुझा ह्याच्या काय ॲडिशनल आहे त्या जनरल एक्सपेन्सेसचा खर्च खूप होतो आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिटवर लोड होते. आणि मी अभ्यास केल्यानंतर सांगितलं म्हणजे तुमचे लोक जे ट्रॅव्हलिंग करतात एक इकडे एक तिकडे, त्याला काय करत त्याने म्हटलं त्याला मिसेसला सांगितलं तू मिसेसला काय करते, काही करत नाही. घरी काय बाई आहे, सगळ्या 2 मुलं आता 10 आणि 12 वर्षे आहे. म्हटलं मिसेसला सांग 3 तास येऊन बस. मुलगा सकाळी 9 वाजता 8 वाजता शाळेच्या रात्री दुपार 2 वाजता आहेत. म्हटलं त्याला 10 ते 2 बसवर आहे. आणि आय विल रिअलाइज की त्याने ते केलं आणि त्याच्या एक्सपेन्सेसमध्ये 20% खर्च कमी झाला. तो कसा झाला हेही सांगतो. आपण जेव्हा आपल्याकडे लोक काम करत असतात तेव्हा तू इकडे जा, तू तिकडे जा, तू इकडे जा, प्रत्येक ठिकाणी जातो आणि ट्रॅव्हलिंग बिल जातो. त्यांनी काही नाही केलं, फक्त एक गाडी घेतली, ड्रायव्हर अपॉइंट केला आणि ती गाडी फिरवली. त्याच्यामुळे काय आलं की समजा मला पनवेलला जायचं असेल तर यांना वाशीला जायचं असेल, यांना निवडा तर पनवेल नशी बसा इथं जा आणि या. मग हे वेगळे हे वेगळे हे वेगळे. तर थोडं आपलं लक्ष आपल्या खर्चावर ठेवलं तर आपला हे निश्चित आहे. आणि ही जी त्याची आयडिया बिझनेसमध्ये करताना लक्षात ठेवा नवीन नवीन ॲव्हेन्यू AI आलेला आहे. AIचा अभ्यास करायला हरकत नाही. आपण साधे वृत्तपत्र वाचली तरी आपल्याला AIचं नॉलेज कळतं. त्यामुळे हे लक्षात की आपण जे काही आपली प्रॉडक्ट आहे, जे काही आपली सर्व्हिसेस आहे, त्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही दर वार्षिक काही चेंज केला नाही, काही ॲडिशन्स केलं नाही, काही नाविन्य आणलं नाही तर पुढच्या 5 वर्षात तुमचा बिझनेस संपणार आहे. पुढच्या 5 वर्षात ज्या प्रकारे आणि मी पुन्हा ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतोय, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याकडे संपूर्ण राष्ट्रामध्ये भरपूर पैसे ओतणार आहे. कारण पुन्हा 5 वर्षांनी त्यांना यायचं आहे. आणि एवढे प्रोजेक्ट आहेत. मुख्य म्हणजे आपल्या नितीन गडकरींचे जे रोड प्रोजेक्ट्स आहेत सगळीकडे सिमेंटचे रोड. तर सिमेंटच्या रोड कन्स्ट्रक्शन तुम्ही त्याच्या एरियात गेलाच नाही तर तुम्हाला भरपूर धंदा मिळणार मिळते. आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला साताराचे जे केदार साखरे आहेत त्यांना जर तुम्ही कनेक्ट व्हा तर केदार साखरे तुम्हाला सातारा कोल्हापूरच्या सगळ्या रोड साईडचे कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण ते सुद्धा रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जे केमिकल लागतं ते केमिकल टाकतात. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस तुम्हाला मिळते.
हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण गेल्यानंतर मला बिझनेस नाही आहे, पण जर बाबासाहेबांचा बिझनेस जो आहे, श्रीकृष्ण पाटलांचा बिझनेस जो आहे, विनीत बनसोडचा बिझनेस, हे लक्षात ठेवून आपण ना रेफरन्सेस द्यायला शिकलं पाहिजे. आपण जातो मीटिंग अटेंड करून माझं काही संपलं नाही की पडत देतो, तसं करून द्यायला मला वाटतं. रेफरन्सला गेल्यानंतर मीटिंगला गेल्यानंतर आपल्या आणि आपल्या ओळखीच्या लोकांना काय त्याचा रेफरन्स मिळत असेल त्याचा अभ्यास करून आपण दिला तर आपला बिझनेस टर्न खूप वाढणार आहे. तर आज तुम्ही मला इथे येण्याचं त्याबद्दल आमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद. ही संधी चांगली आहे. तुमच्या सगळ्यांची वार्तालाप करताना थोडासा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व, पण हे लक्षात ठेवा की त्यांनी जो विचार केलेला आहे की एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की ही नोज द मार्केट कुठल्या दिवशी वाढणार आहे आणि ही नोज व्हॉट स्टेप टू बी टेकन आणि ही नोज व्हॉट विल द रिसर्च, हे याच्यावरून दिसतं सगळं. त्याच्यामुळे आपण ह्या 4 गोष्टी नेहमी प्रत्येकाने लक्षात ठेवा बिझनेसमध्ये. आणि हे करत असताना तुम्ही लक्षात ठेवाल की आपण बिझनेस करताना आपल्याला स्टार्टअपच्या लोकांचा कसा फायदा आहे, मदत, आपल्या सपोर्ट, आणि हाऊ विल बी एबल टू सपोर्ट अदर्स. मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण त्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊ. म्हणजे शुभेच्छाचं म्हणून तुम्हाला एक पुष्पगुच्छ देतो. थँक्यू. आणि आपल्याकडे मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना, सगळे हजर आहेत, आपल्याकडे पुष्पगुच्छ देण्याची पद्धत बंद केली आहे. आपण तिथं फक्त यायचं, सगळ्यांनी बसायचं आणि शुभेच्छा द्यायच्या. पुष्पगुच्छ आपण सगळे घरातले लोक आहोत. कळलं? धन्यवाद. थँक्यू. बनवायचा प्रयत्न केला होता. प्रयत्न म्हणजे माझा प्लान चालला होता. अरे कशाला करतो तू, जरी तुझी वाईफ असली तरी तू एकटा कर ना, ठीक आहे. कारण बऱ्याचशा काही कॉम्प्लिकेशन्स वाढतात, लिगल रिक्वायरमेंट वाढतात आणि ते म्हणजे खर्च वाढतो महत्वाचा मध्ये. पण माझा उद्देश असा होता की मला ज्यांना भेटायचं आहे ते खूप मोठे आहेत आणि मी जर म्हटलं प्रोप्रायटरशिप कंपनीमध्ये जाऊन जर मी माझी प्रोप्रायटरशिप आहे आणि तुम्ही मला तर ते दारात सुद्धा उभं करणार नाही. एक तर नवीन, दुसरं प्रोप्रायटरशिप. म्हणून मी प्रायव्हेट लिमिटेड 1 वर्ष नुसतं रिटर्न भरत गेलो. GST रिटर्न भरा, ठीक आहे, आणि काही इन्कम नव्हतं. कारण माझं डेव्हलपमेंट चालू होतं, सगळं वेबसाईट बनवा, हे बनवा, ते बनवा, सगळं चालू होतं. सो खर्च केला, परंतु उद्देश फक्त एकच होता की मला ज्यांना भेटायचं आहे ते खूप मोठ्या आहेत आणि मोठ्यांकडे जायचं म्हटल्यावर कमीत कमी प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे. हेच मी सांगू इच्छितो, बस बाकी काय नाही. सरांनी पॉइंट उचलला म्हणून मला ते सांगूशी वाटलं सगळ्यांना काही त्याच्यातून भेटलं. याच्यामध्ये काही लिगल रिक्वायरमेंट नाही.